कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केलं होतं. परंतु आता या शक्तीपीठ महामार्गावरून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 12 मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर सांगलीसह सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शवला होता. या भागातील शेतकऱ्यांना महामार्ग नको तर पाणी हवं आहे. सरकार मात्र उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी या महामार्गाचा घाट घालत असल्याचा आरोप होत आहे. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वाद लागल्यानं सत्ताधारी हादरले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचं समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचं समर्थन आहे हे एकदा जाहीर करावं असं आव्हान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीनं दिलंय. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकाही शेतकऱ्यांशी चर्चा केली नसल्याचा दावा समितीने केलाय.